आज आपल्याकडे पूनम देवरुखकर मॅडम आल्या आहेत. त्या पारंपरिक पदार्थ ऑनलाईन सेल करतात. त्यांच्याकडे बरीच मोठी रेंज आहे, जसं की पुरणपोळी, मोदक आणि फराळ. बऱ्याच गोष्टी त्या छान प्रकारे बनवतात आणि सेल करतात. त्यांनी त्यांचा हा बिझनेस, त्यांचा हा अनुभव पूर्णपणे आपल्याला ह्या पॉडकास्टमध्ये एक्सप्लेन केला आहे. तुम्ही हा पॉडकास्ट पूर्ण बघा आणि ह्या पॉडकास्टला लाईक करा. सो पूनम मॅडम, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमचं बालपण आणि तुमचं कुठे, म्हणजे तुम्ही मुंबईच्याच आहात की कसं काय, शाळा वगैरे कुठे झाली तुमची? हो, मूळची मी मुंबईचीच आणि कांजूरमार्गला घरं राहायला. आणि आई शिक्षिका, वडील MSCBमध्ये म्हणजे गव्हर्मेंट एम्प्लॉई, आणि आम्ही तिघी बहिणी. त्यामुळे सुखवस्तू कुटुंबातच राहिलेलं आहे. मराठी शाळेत शिक्षण झालेलं आहे आणि बऱ्यापैकी म्हणजे शिक्षणात वगैरे जास्त इंटरेस्ट असल्यामुळे शाळा वगैरे खूप छान एन्जॉय केलेली आहे. आणि त्याच्यातनंच मग पुढे कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग करायचा असा प्लॅन होता. आणि चांगलं शिक्षण मिळालं, इंजिनियर झाले. घरातली पहिली कम्प्युटर इंजिनियर मी. त्यामुळे बाकी शिक्षणाच्या बाबतीत वगैरे घरातनं खूप चांगला सपोर्ट मिळालेला आहे. इंजिनिअरिंग केली आहे म्हणजे अभ्यासात तुम्ही व्यवस्थित होतात? हां, म्हणजे होते. जास्त मस्तीकर होतात की नव्हतात? नाही, मी खूप शांत होते. शांत होते. त्या मनाने आता मी खूप बदलले असं मला वाटतं. पण लहानपणापासून अगदी शांत. मग घरातली सगळ्यात मोठं बाळ मी, त्यामुळे जबाबदाऱ्या येत गेल्या. आई स्वतः शिक्षिका असल्यामुळे घरकामाची आवड निर्माण झाली. इव्हन ती गरजच होती की सगळं करतच आम्ही शिक्षण घेतलेलं आहे. पण होतं म्हणजे त्याच्यामध्ये शिक्षण तसं खूप हुशार असं नाही, पण खूप ढसुद्धा नाही. आई शिक्षिका म्हणजे तुमचं? हां, शाळेत पहिल्या 2 नंबरमध्ये आम्ही असायचो. पहिला किंवा दुसरा नंबर असायचा. ते प्रेशर तर असायचं. आणि स्ट्रिक्ट पण त्या तेवढ्याच असतील? स्ट्रिक्ट असं नाही, घरातलं वातावरण खूपच खेळीमेळीचं होतं. कधीही स्ट्रिक्ट असं नाही. हां, पण रेग्युलर ते 1-2-3 तास अभ्यास झाला पाहिजे. किंवा लिखाणाची मला स्वतःलाच खूप आवड होती. त्यामुळे घरचा अभ्यास किंवा होमवर्क आपला राहिला आहे असं माझं आयुष्यात कधी झालेलं नव्हतं. करत राहिलो आणि सिन्सिअरिटी होती. तेव्हा असं काही चॅलेंजिंग असं काही नव्हतं. नॉर्मल रोजचा अभ्यास करा, गृहपाठ, वर्गपाठ हे सगळं आपलं असायचंच. त्याप्रमाणे चालायचंच. सो शाळा तुमची कांजूरमार्गलाच झाली? कांजूरमार्गलाच झाली. आणि मग कॉलेज तुम्ही कुठे केलं? कॉलेज 11वी-12वी केळकर कॉलेज मुलुंडचं, आणि त्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेज नवी मुंबई वाशीला होतं. अच्छा, मग ते इंजिनिअरिंगला तुम्ही थोडंसं लांब गेलात? नाही तर थोडं लांब, जवळच्या जवळ, सगळं जवळच्या जवळच झालं. प्रवास असा नव्हता. हो, मुलुंड पण लांब नाही. बरोबर. मग त्यानंतर तुम्ही नवी मुंबईला इंजिनिअरिंग केलं. इंजिनिअरिंगमध्ये कसं काय, म्हणजे केटी वगैरे होत्या की? तो आता सिक्रेट आहे ते, पण चॅलेंजिंग होतं. इंजिनिअरिंग मराठी मीडियममधनं आपण शाळेत शिक्षण घेतल्यामुळे अचानक ते सगळं करणं थोडंसं कठीण गेलेलं होतं. शिवाय आता आपण बघतोय ना, मुलांना खूप गायडन्स मिळतं वेगवेगळ्या, यूट्यूब म्हणा किंवा आपल्या आईवडीलच तेवढे आता हे झालेले आहेत की चारी बाजूनी शिक्षण मिळत असतं. पण तेव्हा तितका गायडन्स नव्हता किंवा तेवढा कोणाचा सपोर्ट नव्हता. आणि कशा प्रकारे अभ्यास करायचा हाच आधी चॅलेंजिंग होतं. पण होतं, इंजिनिअरिंगमध्ये मेहनत ही खूप लागते आणि तिथे सुरुवातीपासून थोडं अजून लक्ष दिलं असतं तर कदाचित चित्र बदललं असतं असं वाटतंय. इंजिनिअरिंग जेव्हा झालं त्यावेळेला मग तुम्ही जॉब केला, कसं काय केलं? इंजिनिअरिंग झाल्यानंतर पूर्णपणे लक्ष, जसं आपण लहानपणापासून आहे की शिक्षण घ्या आणि नोकरी करा, त्यामुळे नोकरीचाच ध्यास होता की चांगली नोकरी मिळाली पाहिजे. आणि त्यावेळेला म्हणजे 2004 साली इंजिनिअरिंग किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंग होणं हे खूप मोठं असं हे होतं. किंवा ती खूप फॉर्ममध्ये होते सगळेजण इंजिनियर असणं. तेव्हा बाहेरगावी जाण्याची संधी तिथे होती. त्यामुळे दोन्ही माझे आईवडील गव्हर्मेंट एम्प्लॉई असले तरी गव्हर्मेंट जॉबकडे माझा कल नव्हता. माझा कल हा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जायचा आहे किंवा इंजिनिअरिंग झाल्यानंतर ते आहेच. सो ते, आणि बाहेरगावी जाण्याचं मात्र खूप वेळ होतं की अमेरिका, लंडन असं कुठेतरी जायला मिळायला पाहिजे, आणि त्या दृष्टीनेच प्रयत्न होते. सो पहिली नोकरी मिळाली आणि म्हणजे खूप वेगळं होतं ते सगळं की CMM लेवल 5 कंपनीमध्ये किंवा मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करणं हे आपल्यासारख्या सर्वसामान्यांसाठी थोडं चॅलेंजिंग होतं सगळ्याच प्रकारे. पण हळूहळू रुळत गेलो त्याच्यामध्ये. सो तुम्ही मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम केलं, मग त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला शिकायला मिळाल्या असेल, जसं की तिथे मेजरली मी ऐकलं पॉलिटिक्स चालतं, ते तुम्ही अनुभवलं असेल. हां, थोडंफार. त्या गोष्टीला तुम्ही कसं टॅकल केलं? आता त्यावेळेला हे पॉलिटिक्स आहे हे कळतच नव्हतं. म्हणजे आपण इतके सर्वसामान्य घरातनं गेलेलो होतो की काय केल्याने त्याचे पुढे काय दूरगामी परिणाम होतील हे आपल्याला तेव्हा कळत नाही. हळूहळू ती मॅच्युरिटी यायला वेळ लागतो
आणि मुंबईमधल्या लोकांसाठी मी सांगेन की आपण घरात राहिलेलो आहोत, घरातच राहिलो, आईवडिलांबरोबर राहिलो, शिक्षण घेतलं आणि पुढे गेलो. पण बाहेरगावी राहणारी मुलं, म्हणजे आता दिल्ली किंवा तिकडली मुलं कॉलेजसाठी जेव्हा मुंबईत येतात तेव्हा ती लोकं खूप हुशार झालेली असतात. त्यांना माहिती असतं की व्यवहार कसा करायचा, जगात कसं राहायचं. त्यामुळे त्यांना त्या गोष्टी कळलेल्या असतात. आम्हाला जवळजवळ 2-3 वर्षानंतर कळलं की त्यावेळेला आपण असं करायला हवं होतं, किंवा हे झालं, ह्या गोष्टीचा परिणाम माझ्यावर असा झालेला होता. म्हणजे अक्षरशः तुम्हाला बाहेरगावी जायची जेव्हा संधी मिळते तेव्हासुद्धा तुमचा एक्सपिरियन्स तर काउंट होतोच, पण त्याच्याबरोबर तुमचं इतर व्यवहार कसा आहे किंवा तुमचे रेग्युलॅरिटी किती आहे किंवा कसं काय तुम्ही टॅकल करता गोष्टी, हे अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही. आणि हळूहळू ते कळत गेलं. टॅकल करायला माझ्या नशिबाने म्हणायला किंवा त्या ह्याच्याने की खूप चॅलेंजिंग असे टास्क आले नाहीत. पण हां, अमेरिकेला वगैरे जायला मिळालं तेव्हा थोडासा नाराजी टीम मेंबरची वगैरे जाणवली होती. कारण कोणाला तरी डावलून मला पुढे पाठवलं गेलं होतं. त्याचं रिझन किंवा त्याचं कारण काहीतरी वेगळं असेल, पण ते मला खूप नंतर लक्षात आलं होतं. ते अच्छा, म्हणजे तुम्हाला कंपनीमधूनच कंपनीमध्ये पाठवलेलं तिकडे. ओके. पहिल्यांदा जायला मिळालं मला, एक बिझनेस विजावर जायला मिळालं. तो 3.5-4 महिन्यांसाठी मी पहिल्यांदा अमेरिकेला कंपनीतूनच गेलेले होते. अच्छा, ते कोणतं वर्ष होतं? ते होतं 2005. 2005 साली तुम्ही अमेरिकेला फर्स्ट टाइम गेलात आणि मग ते कंपनीच्याच कामासाठी 5-5.5 महिने तुम्ही राहिले. काही महिने राहिले तिथे. बरोबर. सो त्यानंतर मग रिटर्न तुम्ही आलात आणि मग तेव्हा काय तुम्ही कसं काय तुमचं स्केड्यूल असायचं? म्हणजे त्याच कंपनीत होतात की तुम्ही स्विच नाही, केलं? मी पुढे 2 वर्ष तीच कंपनी कंटिन्यू केली. त्याच कंपनीमध्ये राहिले. तिथून पुन्हा मला तिथेच जायचा चान्स मिळाला. म्हणजे तेव्हा सतत आपल्याला तिथे पाठवायचे. त्यामुळे तिथे जा, तिथला अनुभव घ्या, वेगळ्या प्रॉडक्टवर काम करा किंवा वेगळ्या प्रोग्रॅमवर काम करा. कारण इकडे असलेलंच काम तिथे नसेल. स्वरूप तेच होतं, पण नवीन ॲप्लिकेशन असायचं. सो त्याच्यावर काम करा, त्याच्यावर शिका आणि नवीन माणसांशी इमिडिएटली टॅकल करावं लागायचं. कारण जेव्हा आपण इथे मुंबईत असतो किंवा ते कंपनीत जॉईन करतो तेव्हा ते कन्सिडर करतात की ही नवीन आहे किंवा हिला अजून माहिती नाही किंवा ह्याला अजून माहिती नाही, ह्याला शिकवावं लागेल, थोडा वेळ द्यावा लागेल. पण तिकडे तसं होत नाही. तिकडे तुमचा जेटलॅग असो नाही तर काहीही असो, ज्या दिवशी तुम्ही जाताय दुसऱ्या दिवशी तुम्हाला ऑफिसमध्ये जायचं आहे, तिथे नवीन शिक्षण घ्यायचं आहे आणि कंपनी किंवा ते ॲप्लिकेशन जितक्या लवकर तुम्ही शिकून घ्याल तेवढा तुम्हाला स्कोप मिळतो किंवा तेवढं तुमचं लक्षात ठेवलं जातं तिथे. सो चांगला अनुभव होता तिथनं आणि ही संधी माझ्या मते प्रत्येक भारतीयाला मिळाली पाहिजे. सो दॅट आपण इथे काय करतो आणि तिथे कसं वागतो याचा फरक पडतो आपल्या इथे. म्हणजे इथे कामात जी शिथिलता असते ना ती तिकडे नाही आहे. स्ट्रिक्टली त्या वेळेला, म्हणजे त्या वेळेलाच तिथे पोहोचायला पाहिजे. 8चं ऑफिस आहे तर 7:45ला तुम्ही पोहोचलं पाहिजे, 15 मिनटात तुम्ही सेट झालं पाहिजे अँड बाय 8 o'clock तुमचं काम चालू झालं पाहिजे. आपल्याकडे इकडे खूप वेगळं आहे. त्यामुळे खूप आपण टेकन फॉर ग्रँटेड घेतो, जे लाईफमध्ये चालत नाही बाहेरगावी गेल्यानंतर. बाहेर इंडियन्सला कसं बघितलं आता, म्हणजे रेसिझम होतं की नाही होत आणि ओव्हरऑल म्हणजे कसं बघितलं आता आपल्या इंडियन्सकडे बाहेर? हां, आता 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपण कसं बिहेव करतो हे सगळ्यात आधी महत्त्वाचं. जर समोरचा व्यक्ती म्हणजे भारतीय असेल तर मुळात आधी कोणी आपलं डिसिजन तसं करत नाही की हा भारतीय आहे किंवा इंडियन आहे तर कमीच असेल किंवा खूपच सुपिरियर असेल. जर तुम्ही कामात चोख असाल तर समोरचा व्यक्ती ॲप्रिशिएट करतो. आता US, UK या 2 गोष्टी आहेत. म्हणजे UKला थोडं वेगळं बिहेवियर होतं किंवा ते लोक ब्रिटिश हे थोडंसं आपल्याला कमी लेखतात असं म्हणू शकतो. पण मला तसा अनुभव आला नाही. कारण जर तुम्ही कामी तसं म्हटलं, कामात जर तुम्ही योग्य असाल तर ते शेवटी तुमचं काम बघताय. तिथे कुठेही जा, सोशल लाईफ हे नाहीच आहे. ते त्यांच्या कामातच असतात. एवढा वेळ काम करायचं, 5 वाजले की घरी जातात, 5 नंतर ते त्यांच्या फॅमिलीमध्ये असतात. आपण जितका वेळ सोशल लाईफला देतो किंवा इतर लोकांना भेटण्यामध्ये देतो तेवढा वेळ तिथे नसतोच. त्यामुळे 3-3.5 महिने तिथे असूनही माझ्या शेजारी कोण राहते हे मला शेवटपर्यंत कळलं नव्हतं तिथे. सो रेसिझम असावं, पण त्याला आपण किती महत्त्व द्यायचं किंवा त्याचा आपल्यावर खरंच किती परिणाम होतो हे मला वाटतं आता दुय्यम आहे. आता आपण आपल्या बिहेवियरने लोकांना शांत करू शकतो आणि प्रूव्ह करू शकतो. आपण आपल्याला सिद्ध केलं की काम झालं. मग 2 वर्ष तुम्ही तिथेच काम केलं त्या कंपनीमध्ये, सेम हां, कंपनी, आणि मग नंतर तुम्ही कसा पुढचा प्रवास होता तुमचा? नंतरचा पुढच्या प्रवासात माझ्या आयुष्यात चेंजेस झाले, लग्न वगैरे झालं. मग त्याच्यानंतर IT इंडस्ट्रीमध्ये असल्यानंतर एक 3-4 वर्षांनी मी दुसरी कंपनी जॉईन केली होती. तिथेही चांगला अनुभव मिळाला. आता त्यामध्ये 2008-9 वर्षामध्ये डाऊन टाईम होता, म्हणजे सॅच्युरेशन आलेलं होतं आणि तो एक अनुभव आला आयुष्यामध्ये. एक वर्षाचा गॅप पडला त्याच्यामुळे. बाळ लहान असल्यामुळे इमिडिएटली जॉईन करा नाहीतर मग कंपनी सोडा, असा जो रिसेशन पिरियड येतो
तर त्या रिसेशनमध्ये तोही एक अनुभव आला मला. पण ठीक आहे, तो काळ मी मुलाबरोबर एन्जॉय केला. परत 1 वर्षाचा झाल्यानंतर लगेच दुसरं काम म्हणजे कंपन्यांमध्ये सर्च करत राहिले. 4-1 वर्ष दुसऱ्या कंपनीमध्ये झाल्यानंतर लंडनला जायचा चान्स मिळाला. सो ती एक नवीन संधी झाली उपलब्ध आणि चॅलेंजेस येत गेले. कळलं. म्हणजे तुम्ही बरंच कामासाठी बाहेर गेलात, लंडन, अमेरिका, सगळीकडे गेले. बरंच फिरलात तुम्ही. ओके. मग हे जॉब करता करता शेवटचा जॉब कधी होता तुमचा? शेवटचा जॉब हा 3 वर्षापूर्वी मी सोडला. आणि खरं जॉब करतानाच माझा मुलगा जेव्हा एक 5-6 वर्षांचा झाला, तेव्हा मनात असं आलं की नोकरी आपण खूप वर्ष काही करायची इच्छा नाही आहे, आता स्वतःचं काहीतरी चालू करायचं. तोपर्यंत ना वारे वाहतच होते, बिझनेस करा, यूट्यूब आणि त्या सगळ्यावरनं बऱ्याच गोष्टी येत होत्या कानावर. आता आपल्यासारखे शिकलेले लोक नाही बिझनेस करणार तर कोण करणार? म्हणजे एक नजर तयार झाली होती की हा बिझनेस करणारा व्यक्ती कोण आहे, किंवा हल्दीराम म्हणा किंवा असे म्हणा, हे सगळे यूट्यूबवरनं बघितले गेले होते की खूप लोकांनी शून्यातून काही ना काही केलेलं आहे, आपणही करावं. असा थोडासा चॅलेंज आला मनात. आणि सुरुवात कुठून करायची, तर माझा इंटरेस्ट मेन तर मला असं कळलं की 3 वर्ष किंवा 4 वर्ष तुम्ही न थकता काय काम करू शकाल, तेच म्हणजे तुमचं पॅशन ते असलं पाहिजे. हे जेव्हा मनात आलं तेव्हा मग म्हटलं की कुकिंगमध्ये मी करू शकेन. एक पारंपरिक पदार्थ मी जेव्हा मुंबईमध्ये किंवा भारताबाहेर गेले तेव्हा आपण ना हे पारंपरिक पदार्थ खूप मिस करतो तिथे. कारण जेव्हा इथे असतो तुम्हाला म्हणतात क्षणीच सगळ्या गोष्टी आता अवेलेबल होतात, पण तसं तिकडे नाही आहे. त्यावेळेला अगदी घरच्या घरी आपण पोहे जरी करून हे दिले किंवा काय फ्रोझन फूडचं तेव्हा हे कळलं होतं. ते फ्रोझन फूड घेऊन कंटाळा आला होता तिथे. पण आपण स्वतः बनवत असल्यामुळे लहानपणापासून मला तसा काही त्रास झाला नाही तिथे. इनफॅक्ट मी खूप बऱ्यापैकी चांगलं जेवण बनवत असल्यामुळे खूप चांगली मित्रमंडळी पण जमा झालेली होती. मग तिथे कुठेतरी मला वाटतं तिथून सुरुवात झाली असेल. खूपदा माझे US असलेले कलिग म्हणत होते, तू इकडेच काहीतरी फूडचं चालू कर, इथे खूप डिमांड आहे वगैरे. कदाचित तेच बीज अंकुरित झालं आणि मग बिझनेस फूडबद्दल करायचा विचार झाला असा. कळलं. पण मग 2021 साली तुम्ही शेवटचा जॉब केला. हो. मग ते काय काम होतं आणि काय म्हणजे तिथे मी काय सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणूनच होते, टेस्टिंग इंजिनियर, नंतर टेस्ट लीड ॲनालिस्ट म्हणून मी काम करत होते. आणि ते करत असताना शिफ्ट ड्युटीज होत्या, बऱ्याचदा वर्किंग आवर्स लेट वगैरे असायचे. घरातनं तसा सपोर्ट होता, त्यामुळे IT इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे आपलं फ्लेक्झिबल टायमिंग असतं, त्यामुळे तसा काही कधी त्रास झाला नाही. पण जर एवढा वेळ आपण नोकरीसाठी देऊ शकतो तर तेवढाच वेळ आपण आपल्या कामालाही देऊ शकतो असं. पण बिझनेस मी नोकरी करताच सुरू केला, नोकरी सोडून मी बिझनेस केला नाही. तो पहिले 3-4 वर्ष मी जवळजवळ नोकरी करत मोदक, पुरणपोळ्या, लाडू ह्याची हळूहळू ऑर्डर्स घेत राहिले. आणि एकदा त्याच्यात जम बसल्यानंतर मग वर्कर्स असाईन केले की ठीक आहे, मग आता हे काम मी 9 तासाची नोकरी करून नाही करू शकत. 1-2 किलो नाही, अचानक 20 किलो लाडूची ऑर्डर आली तर मग मला मात्र कोणीतरी हेल्पिंग हँड हवेत. असं म्हणून मग मी माझ्या हाताखाली ट्रेन केलं लोकांना. आणि एकदा का त्यांना ट्रेन केल्यानंतर मग फॉर्म्युला माझ्याकडे होता, त्यांना रोजचं काम असाईन करून जायचे, तेवढं काम ते घरातच करायच्या त्या माझ्या. आणि ते तयार असलेलं मी टेस्टिंग करून त्याप्रमाणे मग पुढे डिस्ट्रीब्यूट करायला लागले होते. म्हणजे हे तुम्ही वर्कर्स पण असाईन केले तेव्हा तुम्ही जॉब करत होतात? अच्छा, जॉब करता केलेलं आहे. मग तुम्ही चालू कधी केलं मोदक असं नाही, पहिला जो माझा ब्रँड होता त्याचं नाव द्रोणागिरी फूड्स होतं. अच्छा. द्रोणागिरी खास आजीच्या बटव्यातून, कारण आपल्या पारंपरिक जुन्या पद्धतीने आपले लाडू किंवा हे बनवले होते, ज्यामध्ये मुख्य उद्देश हे होता की साखर विरहित लाडू करायचे. ओके. सो त्याच्यामध्ये थोडा म्हणजे मला अजूनही आठवतं की पहिलं माझं प्रॉडक्ट आणि आत्ताचं प्रॉडक्ट या जमीन आसमानाचा फरक आहे. त्यात अपग्रेडेशन होत गेले, चेंजेस होत गेले आणि दिवसेंदिवस ते प्रगत होत गेलं, लोकांना आवडत गेलं. त्यामुळे पहिल्यांदा केलेलं होतं तेव्हा मी सकाळी कामाला जायचे, तिथून आल्यानंतर 7 ते 9 या वेळामध्ये मी वर्कर्सना बोलवायचे, त्यांना ते ट्रेन केलं आणि मग मी ते केलं. मग त्या जेव्हा 2 महिन्यात ट्रेन झाल्या त्याच्यानंतर मी बाहेरून ऑर्डर्स घ्यायला लागले होते. आपल्या स्टेटस व्हॉट्सॲप किंवा फेसबुक आणि ह्याच्यातनंच मी माउथ पब्लिसिटी करत गेले. माझ्या फ्रेंड्सनी, माझ्या मित्रमंडळींनी मला खूप मदत केली. आणि मग माउथ पब्लिसिटीने ह्याला आवडले, मग त्याला आवडले, असं करत करत मग वाढत गेलं ते. त्यामुळे नोकरी करतच केलेलं होतं ते. पण तेव्हा खूप हाल व्हायचे, म्हणजे वेळेवर कमिटमेंट दिल्यानंतर ती वेळेवर ऑर्डर पोहोचती करणं हे एक होतं. डिस्ट्रीब्युशन, त्यांना त्यांच्या घरी डिलिव्हरी करणं हे एक टास्क होतं. आणि हे करत करत फ्लेक्झिबल टायमिंग सांभाळत होते मी. बरोबर. म्हणजे मला आता कळालं की मी आता प्रश्न करणार होतो तुम्हाला
की सॉफ्टवेअर इंजिनियर टू डायरेक्ट कुकिंगमध्ये कसं आलात, पण ते तुम्हीच उत्तर दिलं की तुम्हाला ते आवड होती, सो जॉब बरोबरच तुम्ही ते केलं. जॉब बरोबरच केलं. ऑफिसमध्ये सुद्धा जाताना ना कुठेतरी मम्मी फॅक्टर माझ्याकडे होता, की काही बनवलं की मग सगळ्यांसाठी घेऊन जायचं असं. आणि ते मी म्हटलं ना, माझ्या फ्रेंड्स मला US ला असताना सुद्धा, इवन इकडल्या कंपन्यांमध्ये सुद्धा, की तू काहीतरी देवरुखकर खानावळ चालू कर, काहीतरी असं कर, कारण तू एकट्या दोकट्यांसाठी करूच शकत नाही, तू खूप लोकांसाठी करतेस, तर होऊ शकतं ते. आणि ते मग मनात राहिलं. मग समजतही गेलं की आपली कॅपॅसिटी आहे, आपण करू शकतो. सगळ्या गोष्टी काही अंगावर घ्यायच्या नाहीत, पण काम डेलिगेट केलं की मग काम होऊ शकतं असं जाणवलं ते. बरोबर. द्रोणागिरी जे तुम्ही चालू केलं ते कोणत्या वर्षी चालू केलं? द्रोणागिरी मी चालू केलेलं होतं 2017-18 मध्ये वगैरे. 17-18 मध्ये. आणि त्याच्यानंतर 21 मध्ये तुम्ही जॉब सोडला. 21 मध्ये मी आणि एक दोन वर्ष तुम्ही स्वतः करत होता आणि मग नंतर तुम्ही 2-3 वर्ष मी स्वतःच करत होते. मी स्वतः करताच स्टाफ बरोबर करून घेतलं, कारण बिझनेस हा कधीच एकट्याने होत नाही आणि नोकरी करत तर नाहीच. त्यामुळे मी 17 ते 21 ह्यामध्ये माझं खूप कमी प्रमाणात होत होतं. म्हणजे मग अगदी तेव्हा तर असं आहे की 50 मोदक म्हणजे मला खूप मोठी गोष्ट वाटत होती. आणि आता दिवसाला असे 500-1000 मोदक असे सहज होऊन जातात. पण हेल्पिंग हँड लागतात, मदतीचा हात हा लागतो. बरोबर. पण मग जॉब करता करता तो टास्क होताच, ते तुम्ही सांगतातच आहे. मग 21 मध्ये असा काय मोमेंट आला की तुम्ही जॉबच सोडलात? कारण का मला वाटतंय IT इंडस्ट्रीचं, म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनियर्सचं नाही माहिती तेवढं, पण IT इंजिनियर्सला आफ्टर 2020 नंतर म्हणजे खूप जास्त ग्रोथ बघितली त्या लोकांनी. ग्रोथ आहे. आता तोपर्यंत माझा एक 16-17 वर्षांचा अनुभव झालेला होता, 17-18 वर्षांचा अनुभव झालेला होता. त्याच्यानंतर कुठेतरी मला स्थगिती आली होती की आता काहीतरी वेगळं करूया, आता इंटरेस्ट असलेलं काहीतरी करूया. कारण पैसा किंवा म्हणतात ना, ती महिन्याला ही एवढी 5 आकडी पगार येणं ही एक वेगळी गोष्ट असते. त्याच्यावर घालायचा आणि आपलं स्वतःचं शून्यातनं निर्माण करायचं, हे कुठेतरी चॅलेंज मला घ्यायचं होतं. आणि तसं बघायला गेलं तर माझ्या मिस्टरांचा मला खूप चांगला सपोर्ट होता. त्यांनी मला 3-4 वर्ष, जेव्हा हे सण असतात ना, मुळात हे फूड किंवा ह्याच्यामध्ये ना सणावारालाच खूप ऑर्डर्स असतात. जेव्हा सगळे छान नटून थटून असतात घरामध्ये, तेव्हा मी अक्षरशः घरच्या कपड्यांमध्ये आणि कामामध्ये गुंतलेली असायची. तर हे कुठेतरी आपल्याला त्रास देईल का किंवा काय, पण 3-3.5 वर्षानंतरही मला तेवढाच उत्साह राहिला की ऑफिसला जाता जाता 50 मोदक करून डिलिव्हरी करून मी ऑफिसला गेलेले आहे. हे बऱ्याचदा घडलं. मग म्हटलं हे चालू ठेवूया, पण नोकरी करताना हे वाढणार नाही एवढं मला जाणवलं, की हे जर वाढवायचं असेल तर पूर्ण लक्ष दिलं पाहिजे. 2 दगडांवर पाय ठेवला तर कुठेतरी आपण पडणार, ना इकडे बॅलन्स होणार ना तिकडे बॅलन्स होणार. सो त्याच्यामुळे मग मी हा निर्णय घेतला. 2021 मध्ये माझा कॉलेजचा एक मित्र आहे, तर आम्ही आता पार्टनरशिपमध्ये हे चालू केलेलं आहे. तर त्याने माझे प्रॉडक्ट्स बघितले आणि रेग्युलर ऑर्डर करत राहिला 1 वर्ष. मोदक म्हणा, पुरणपोळ्या म्हणा किंवा जे काही लाडू वगैरे. ही वॉज वर्किंग विथ बँक. त्या बँकेमध्ये त्याने आपल्या फ्रेंड्सना सप्लाय करायला सुरुवात केली. जस्ट खा, असं नाही की ऑर्डर वगैरे. त्याच्यातली कन्सिस्टन्सी बघितली की क्वालिटी तीच आहे, कधीही ऑर्डर करा ह्याच्यात मिळते. मग त्याच्या मनात आलं, चल स्वतःचंच काहीतरी चालू करूया. आणि मग आम्ही दोघांनी मिळून पार्टनरशिपमध्ये मोहदक फूड्स म्हणून चालू केलेलं. मोहदक फूड्स तुम्ही जे चालू केलं त्याचं एक्झॅक्ट म्हणजे त्याचा अर्थ काय? मोदक तर माहिती आहे मला. मोदक हा सगळ्यात माझा आवडता पदार्थ, जो सतत म्हणजे जितके बनवू तेवढी डिमांड आहेच त्याला, सप्लाय खूप कमी आहे. तर आपल्या कंपनीचं नाव काहीतरी मराठी असावं असं वाटत होतं. आता ते मराठी करायचं आहे तर त्याच्यामध्ये डिलिशियस, लिशियस अशी बरीच नावं आहेत आपल्याकडे, पण मला कुठलंही इंग्लिश नाव ठेवायचं नव्हतं. तर मराठी करताना पण आपल्या खास प्रॉडक्टचा टच त्याच्यामध्ये असला पाहिजे. खूप विचार केला त्याच्यामध्ये, काय आपण ठेवतो, अन्नपूर्णा किंवा असे जे जेनेरिक नाव आहेत ती नाही, असं काहीतरी युनिक ज्याचं म्हणजे म्हणतात ना त्याची उत्पत्तीच आपण करायची, की हे नाव अस्तित्वातच नाही आहे. मग मोदक करत मोहदक असं एक सजेशन आलं. आणि मग एक मोहदक, एक मोहाचा घास, की नो वन कॅन इट जस्ट वन. तुम्ही एक खाल्लं की दुसरी खायची इच्छा झालीच पाहिजे असं म्हणून मग तो मोहदक, त्याचा फॉन्ट पण चांगला झाला. बऱ्याच प्रकारे आम्ही त्याच्यावर काम केलं आणि सर्वमताने की मोहदक चांगलं म्हणजे नाव आहे असं म्हणून ठप्पा पडला की हेच करायचं. बरोबर. सो जॉबमधून तुम्हाला ती स्केल मिळवता आली नसती म्हणून तुम्ही जॉब सोडला. हे त्याचं स्पेशली त्याचं ते कारण होतं. पण मग जॉब सोडल्यानंतर तुमची सॅलरी बंद झाली. तो एक मोठा म्हणजे तुम्ही 17 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. बरोबर. त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी ते सॅलरीचं प्रॉपर काय म्हणतात, एक रेग्युलर मंथली सॅलरी यायची.
तर ते जेव्हा बंद झालं तर त्यावेळेला, आणि बिझनेस तुमचा चालू होता पण तेवढ्या लेवलला नव्हता तुम्ही म्हणता, तुम्हाला तो स्केल करण्यासाठीच केलं. मग त्यावेळेला फायनान्शियली गोष्टी कशा मॅनेज झाल्या तुम्हाला आणि काय केलं मग तुम्ही? फायनान्शियली बघायला गेलं तर तसं आम्ही दोघांनी मिळून पार्टनरशिपमध्ये हे चालू केल्यामुळे आम्ही दोघंही मिळून त्याच्यामध्ये तेवढंच खतपाणी घालत असतो आणि बऱ्या प्रकारे म्हणजे अजूनही कुठलाही लोन घेतलेला नाही आहे. सगळं आपल्या स्वतःच्या सेविंग्जवरच करतो आहे आणि देवाच्या कृपेने सपोर्ट मिळत जातो आणि काही ना काही होत गेलं. तसे तेवढे चॅलेंजेस आले नाहीत. आता आहेत फायनान्शियल बिझनेस करायचा म्हटल्यानंतर तुम्हाला त्याला खतपाणी हे घालत राहावंच लागतं. पण म्हणता येईल की तसं उच्च मध्यमवर्गीय असल्यामुळे अजूनपर्यंत तरी त्याचा काही त्रास झालेला नाही किंवा कुठलंही लोन घेऊन वगैरे हे करता आलं नाही किंवा करावं लागलं नाही आहे. सो स्वतःच्या स्वखर्चावर आणि बचतीवरच चालू आहे ते सगळं. बरोबर. एक मराठी आणि त्यात पण फिमेल हा एक महत्त्वाचा मुद्दा मला समजतो की त्याच्यामध्ये तुम्ही जॉब सोडून स्वतः रिस्क घेऊन तुम्ही स्वतः हे सगळं चालू केलं. तर मराठी फिमेल्ससाठी तुम्ही काय सांगाल, ज्यांना जेवण बनवायला खूप जणांना आवडतं आज, पण त्या स्वतः जाऊन ते असं काहीतरी बनवायचं, विकायचं, त्याची किंमतच मुळात काय बाहेर असेल हेही लोकांना माहीत नसतं. तर त्यांच्यासाठी तुमचे काय सजेशन्स असतील? मुळात महिला आहेत म्हणजे फूडमध्येच गेलं पाहिजे असं काही नाही. महिला आहेत, तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये सुरू करा आणि बिझनेस करण्याची मुळात इच्छा असली पाहिजे. जर ती असेल तर चॅलेंजेस घेण्याची इच्छा किंवा ती शक्ती असली पाहिजे. कारण दिवसागणिक चॅलेंजेस असतात कुठल्याही प्रकारे, टेक्निकली असेल, फिजिकली असतील, तुमचे फॅमिली मॅटर्स असतील. कारण बिझनेस म्हटला की 8 ते 5 किंवा 10 ते 7चा जॉब हा नाही, हा 24/7 आहे. ज्या क्षणी जी डिमांड येईल ती आपल्याला प्रोव्हाइड करता येतं. बिझनेसमध्ये पण म्हणता येईल ना, खूप प्रकारचे आहेत. एक स्मॉल स्केल आहे आणि एक उडी मारायचं असं आहे. तुमचं काय सामर्थ्य आहे त्याच्यावर मात्र तुम्हाला हे करावं लागेल. आता जर छोट्या प्रकारेच सुरुवात करा असं मला वाटेल, की सुरुवात तर करा. पहिलं त्याच्यासाठी एक 1 ते 2 वर्ष तुम्ही प्लॅनिंग करायला पाहिजे. कारण उठसूट चल आलं मनात आणि करायला घेतला बिझनेस असं कधीही होत नाही. म्हणजे तुम्ही काय तुमचं पॅशन आहे, जे मी म्हटलं की 1000 दिवस जर तुम्ही ते काम सातत्याने करत राहिलात किंवा तुमचा बिझनेस हा 1000 दिवस तुम्ही टिकवलात तर तो कायमस्वरूपी टिकतो. असं म्हणतात की 3 वर्षाचं बाळ हे धावू शकतं, 3 वर्षाच्या आधीचं बाळ हे सारखं पडतं. तर हा म्हणतात ना, पेशन्स तुमच्याकडे असला पाहिजे. जर तो आहे तर तुम्ही कुठल्या गोष्टीत करणार तर तुम्ही सुरुवात कशी करणार, वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस काय येणार, ह्याचा संपूर्ण विचार करूनच त्याच्यामध्ये गेलं पाहिजे. आणि बिझनेसमध्ये महिला आणि पुरुष असा काहीही नाही. तुम्ही हा विषयच घेऊ नका की मी महिला आहे. तुम्ही स्वतःच म्हटलात की तिथे 50% एनर्जी तुमची कमी होऊन जाते. करायचं आहे सगळ्या प्रकारे महिला करूच शकतात. मी तर म्हणते नोकरी करणारी महिला ही 100% बिझी असते. जर पूर्णपणे नोकरी म्हणजे बिझनेस करायचा असेल तर आपण का असं थकून जायचं की आपल्याला होणार नाही, असा विचारच करणं चुकीचं आहे. त्यामुळे महिलांनी तर तेवढ्याच शक्तीने त्या करतात आणि आपल्या आवडीचं काम करत असेल तर फॅमिलीमध्ये पण आपण तेवढाच बॅलन्स ठेवू शकतो, असं माझं तरी मत आहे. थोडे चॅलेंज येतील पण हळूहळू होते त्याची सवय, की टॅकल करायच्या पण एक युक्त्या येत जातात आणि आपण ते आरामात करून जाऊ. आता तुम्ही मला सांगितलं की तुम्ही स्टाफ ठेवला आहे, सगळं फूड आणि त्याच्या हेल्पिंगसाठी तुम्ही स्टाफ ठेवला आहे. आता सर्वात मोठा प्रश्न येतो की क्वालिटी कंट्रोल आणि तुमचं टेस्ट मेंटेन ठेवणं. म्हणजे क्वालिटीमध्ये तुमचं हायजीन तर आलंच, पण टेस्ट हा सर्वात मोठा फूडमधला सर्वात USP आहे मोठा. तर त्याला तुम्ही कसं मेंटेन ठेवतात ह्या सगळ्या प्रोसेसला? आता एक 5 ते 7 वर्षांच्या अनुभवानंतर एवढं जाणवलं आहे की टेस्ट ही सेम राहायला पाहिजे. सगळ्यात पहिलं तर आम्ही कस्टमायझेशन बंद केलं. कारण सुरुवातीला आपण असतं की कुणालाही नाही म्हणू शकत नाही आपण. कुणीतरी म्हणजे खूप वेगळ्या प्रकारच्या डिमांड येतात. मला माझ्या आजीला द्यायचे आहेत पण त्यांना दात नाही आहेत. मग सगळे ड्रायफ्रूट्स आहेत ना ते पावडर करून हवे आहेत. आता ही डिमांड आहे, ही सुरुवातीला आम्ही कंप्लीट करत होतो की ठीक आहे 1-2 किलो तर कोणी मागत नाही घरच्या घरी, अर्धा किलोच मागतील लाडू, पण त्याच्यामध्ये हे करून द्या. मग चला त्यातले वेगळे करा, नवीन फॉर्म्युला बनवा आणि त्याच्यामध्ये हे बारीक करून टाका. पण नंतर जाणवलं की प्रत्येकाच्या कस्टमायझेशनमध्ये आपण गेलो तर आपल्या प्रॉडक्टची टेस्ट ही बदलते आहे किंवा काहीतरी कमी जास्त होतं आहे. सो त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं तर आम्ही सगळ्या प्रॉडक्टबद्दल फॉर्म्युला क्रिएट केला की कितीही कमी ऑर्डर आली तरीही एवढ्याच क्वांटिटीमधला पदार्थ बनवायचा.
म्हणजे अगदी लाडूसुद्धा म्हटले तर मिनिमम आमचं पहिलं जी बॅच बनते ती 5 किलोचीच बनते. मग ऑर्डर अर्धा किलोची असो किंवा 2 किलोची असो किंवा 15 किलोची असो, मग 5-5 किलोच्या 3 बॅच बनवतो. पण जी बॅचचा एक फायनल फॉर्म्युला ठेवलेला आहे, एवढे ग्रॅम हे तेवढे ग्रॅम ते असं ते लिहिलेलं आहे, ते मोजून मापूनच तेवढं टाकलं जातं. त्यामुळे टेस्टचा फरक होण्याचा प्रश्नच पडत नाही. आणि ते बनवल्यानंतर कस्टमायझेशन बंद झाल्यामुळे आता आम्ही तुम्हाला लाडू हे असे बनवून देतो आहे, पुढे आता तुम्हाला त्याच्यामध्ये काय करायचं आहे तर पुढची मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल. कारण अशा डिमांड रेग्युलर नसतात आणि प्रत्येकाचं पूर्ण करत गेलो तर इकडे वेळ लागायचीच वेळ येईल. त्यापेक्षा मग अशा प्रकारे आम्ही ते टेस्ट सेम केली. फॉर्म्युला आपला सेट असला पाहिजे, कितीही चेंज करा पण आपल्या ह्या क्वालिटीचंच डाळ किंवा त्या क्वालिटीचंच तूप किंवा ह्याच ब्रँडचं तूप, अगदी मिरची पावडरसुद्धा ह्या कंपनीची तर त्याच कंपनीची असं जेव्हा आपण फायनल करतो ना, कारण स्टँडर्ड कंपन्यांमधनं जे मिळणाऱ्या गोष्टी आहेत त्या त्यांनी स्टँडर्ड ठेवल्यामुळे असतात. त्यामुळे त्या आपल्यालासुद्धा बिनदिक्कत आपण डोळे झाकून ते टाकू शकतो. मग त्या मिरचीमध्ये ना कधी कमी तिखटपणा असतो ना कधी जास्त तिखटपणा असतो. सो अशा प्रकारे तो फॉर्म्युला सेट केल्यामुळे टेस्ट सेम राहिली, क्वालिटी सेम ठेवली आणि स्ट्रिक्टली सगळ्यांनी हायजीन वापरूनच आणि ट्रेंड एम्प्लॉईनेच आपले प्रॉडक्ट बनवायचे असं. त्यामुळे त्या शिकलेल्या ज्या आहेत किंवा ज्यांनी त्याच्यामध्ये 2-2, 3-3 वर्ष काम केलेलं आहे, आता ते कितीही म्हणजे त्रास होऊ देत किंवा कितीही मोठी ऑर्डर येऊ देत, त्या प्रमाणात तेवढ्याच ह्याच्यात करतो. कधीही त्याच्यामध्ये प्रमाण कमी जास्त केलं जात नाही, टेस्ट सेम राहते त्याच्यात. ओके. आणि हायजीनसाठी तुम्ही स्पेशली काय काळजी घेतात? हायजीनसाठी म्हणजे सगळ्यात आधी तर टेस्ट तेव्हा चेंज होते जेव्हा खूप सारे रॉ मटेरियल किंवा काय आपण आधीच आणून ठेवलेले असतात. जर आपण प्रत्येक गोष्टीला फ्रेश माल घेत गेलो किंवा फ्रेश रॉ मटेरियल घेत गेलो तर ती हायजीनसुद्धा मेंटेन राहते. कुठल्याही प्रकारे वेस्टेज होत नाही किंवा मग ते बऱ्याच दिवसांचं आहे कुठे काय, मग ते आपण कस्टमरला नाही देऊ शकत, तर ते नाही. आणि हायजीनच्या दृष्टीने फूड रिलेटेड ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आम्ही फॉलो करतो. म्हणजे आपल्या महिन्यातनं एकदा हे डीप क्लिनिंग आपल्याकडे होतं. त्याच्यामुळे किचनसुद्धा बघाल तर असं लख्ख चकचकत असतं. हां, जेव्हा प्रोडक्शन होतं आहे म्हणजे आता गणपती किंवा दिवाळीला 1000 किलोचं हे बनवतं तर रोज तेवढं नाही होत. पण संध्याकाळच्या वेळेला कारखाना म्हटलं की खराब होतोच, पण संध्याकाळच्या वेळेला बघाल तर तो आपला पूर्ण क्लीन झालेला असतो. जसं आपण दिवसभराचं काम केल्यानंतर घर स्वच्छ ठेवतो तसं एक केलं जातं. सो महिन्यातनं एकदा डीप क्लिनिंग असतं. पेस्ट कंट्रोल रेग्युलर असते. सो पेस्ट कंट्रोल हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि डीप क्लिनिंगमध्ये आपल्या सगळ्या प्रकारची भांडी किंवा काय तर ते सगळं क्लिनिंग केलं जातं. त्याच्याशिवाय दुसरं आपण काही हे नाही करू शकत. आणि रॉ मटेरियलही खूप आणून नाही ठेवत. ॲज पर ऑर्डर डिमांड किंवा ऑर्डरप्रमाणे मागवतो तेवढ्याच याच्यावर काम केलं जातं. थोडंफार आम्ही बफरमध्ये आणून ठेवतो की अचानक काही ऑर्डर आली तर ती पूर्ण करता आली पाहिजे. त्यामुळे टेस्ट सेम राहते, हायजीनसुद्धा मेंटेन राहतं. बरोबर. ह्या एम्प्लॉईजला तुम्ही ज्या ट्रेन करत होतात, कारण माझ्या मते फूड इंडस्ट्री सर्वात डिफिकल्ट आहे. हो, म्हणजे मला पण याचा एक छोटासा अनुभव आहे, पण बघितलं मी ओव्हरऑल खूप जणांचे एक्सपिरियन्स ऐकून पण कळालं की ही इंडस्ट्री सर्वात डिफिकल्ट आहे. बरीच कारणं आहेत, बऱ्याच गोष्टी मॅनेज कराव्या लागतात त्याच्यामध्ये मला वाटतं. आणि त्या सगळ्या मॅनेज झाल्यानंतर मग प्रॉफिट निघतो एंडला येऊन, तर त्याच्यामुळे ते डिफिकल्ट आहे. पण मग सर्वात महत्त्वाचं की हे एम्प्लॉईज, आता एम्प्लॉईजला जेव्हा तुम्ही तुमच्या स्टाफला तुम्ही ट्रेन करवतात तर त्यावेळेला त्याच्या काही वेगळे चॅलेंजेस काय आले आणि तुम्ही कसं काय ते मॅनेज केलं? चॅलेंजेस आता एवढं आलं की आपल्याला समजा एक एक्स नंबर स्टाफ असेल आपल्याकडे, तर प्रत्येकाची स्किल हे सेम नसते किंवा प्रत्येकाची कला सेम नसते. काही जणं असतात ते सोनारकाम करण्यात हुशार आहेत, म्हणजे मोदकांना पाकळ्या काढायच्या आहेत तर नाजूक काम करायला लागणार. तर काही जणं त्या कामात हुशार असतात आणि काही जणं ताकदीचं काम करण्यामध्ये हुशार असतात. त्यामुळे प्रत्येकाची कॅपॅसिटी काय आहे ह्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं. एम्प्लॉई जेव्हा आपण सेट करतो तेव्हा प्रत्येकाला प्रत्येक काम आलंच पाहिजे अशा खाक्या नाही आहे किंवा अशी काही जबरदस्ती नाही आहे. जो ज्याच्यात हुशार आहे हे हळूहळूच कळतं त्यांना काम असाईन केल्यानंतर किंवा त्यांना ते काम दिल्यानंतर. हे काम केल्यानंतर ओके ह्यांना खूप छान जमतं आहे तर हे काम ह्यालाच द्यायचं किंवा दुसऱ्याला त्याच्यामध्ये हेल्पिंग हँड बनवायचं की तुम्ही हे करताय तर मग त्यांना आता उठता कामा नये. मग नाजूक काम करताना ह्या दोघीजणी आहेत तर वजनाची कामं किंवा समजा आता 15-20 किलो पीठ मळायचं तर त्याच्यामध्ये मजबूत हात लागतात, त्याच्यामध्ये कदाचित ह्यांना नाही जमणार. तर त्याच्यासाठी असं स्टेप वाईज काम असाईन करत गेलं की मग ते काम होऊ शकतं. काही जण आहे हे वस्तू मेंटेन करण्यामध्ये खूप चांगले आहे. कुठे काय ठेवलं आहे, कुठे काय कसं ठेवायचं आहे, किती
गोष्टी भाजून ठेवायच्या आहेत किंवा काय, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत फूडमधल्या, पण त्याच्यामुळे नुकसान टाळता येतं. आणि प्रत्येकाला आपल्या आवडीचं काम दिलं की तो माणूसही व्यवस्थित करतो. जबरदस्तीचं किंवा न जमणारं काम दिलं की माणूस टाळाटाळ करतो. त्यामुळे ते आम्ही स्ट्रिक्टली अवॉइड करतो. बरोबर, म्हणजे प्रत्येक स्टाफसाठी पण SOP आहेत की ह्याने हे काम करायचं. आणि जसं तुम्ही प्रमाण तर सांगितलं तसे पण SOP आहेत, पण ह्याचा पण SOP आहे. कळलं. ज्याला त्याला ते काम दिलं तरच होईल ते. बरोबर. सगळेच काही सगळ्या बाबतीत नाही, म्हणजे मी सगळ्या बाबतीत निष्णात नाहीये किंवा एक्सपर्ट नाहीये. बरोबर. सो मला जे काम मला जमते तेच मी चांगलं आणि मनापासून करू शकेल, एवढं मात्र मला स्वतःवरनं जाणवलं, जे मी आपल्या एम्प्लॉईजना पण असाईन करते मग त्याप्रमाणे. त्यामुळे त्याही आनंदाने करतात. तुमचं प्रोडक्ट पॅकेजिंग पण थोडं युनिक आहे, त्याच्याबद्दल थोडं सांगाल की हे डिझायनिंग सेन्स आणि म्हणजे हे डिझाईन फायनल करण्यासाठी काय, म्हणजे तुमची प्रोसेस काय होती? हो, सुरुवातीचे आमचे जे होते, म्हणजे एक तर होतं की लाडू किंवा जो पदार्थ आहे तो त्याच फॉर्मॅटमध्ये गेला पाहिजे कस्टमरकडे. कुठल्याही प्रकारे ते फुटले नाही पाहिजेत किंवा मेल्ट नाही झाले पाहिजेत असं. त्यामुळे पहिल्यापासूनच आम्ही बॉक्स सिस्टीम ठेवली होती. पण नंतर जेव्हा मोठ्या स्केलवर करायचं आहे तेव्हा कुठल्याही प्रकारे ते घरगुती बनवलेले वाटू नये किंवा घरगुती टेस्ट असावी, पण प्रेझेंटेशन मॅटर्स. कुठल्याही गोष्टीचं प्रेझेंटेशन हे चांगलं असलं पाहिजे. त्यामुळे कितीही आपण म्हटलो की आपला पदार्थ किती चांगला आहे, पण तो आधी नजरेने बघितला जातो, मग नाकाने त्याचा वास घेतला जातो आणि मग आपण टच करतो त्याला खाण्याअगोदर. सो आपली पंचेंद्रिय हे करायचं, आधी डोळ्यांना सुखावणारा गोष्ट म्हणजे पॅकेजिंग. त्यामुळे सगळ्यात आधी पॅकेजिंगवर काम केलं. त्यामध्ये बघितलं आपले जेवढ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स आहेत, वेगवेगळ्या मोठ्या ब्रँड्सना आम्ही जरा सर्च केलं किंवा त्याच्यामध्ये आम्ही अभ्यास केला. त्यामध्ये कळलं की कस्टमाइज पॅकेजिंग हे गरजेचं आहे. म्हणजे एकाच बॉक्समध्ये मी मेथीचे लाडू आणि त्याच प्रकारच्या बॉक्समध्ये मी जर पौष्टिक लाडू दिले किंवा वेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट दिले तर उद्या सगळं पॅकेजिंग झाल्यावर मीच कन्फ्यूज होईन कशात काय आहे. त्यामुळे माझ्या सुखी जीवनासाठी किंवा माझ्या सोयीसाठी आम्ही कस्टमाइज बॉक्सेस बनवले. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स यूज केले. त्यामुळे आपले सगळं पॅकेजिंग हे कलरफुल आहे. दिवाळीमध्ये जे पदार्थ जातात त्याच्यासाठी थोडं व्हायब्रंट कलर्स वापरले गेले. बाकी हेल्दी लड्डू हा जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे कलर यूज केले, पण थोडे डिसेंट नरम कलर किंवा म्हणतात ना सॉफ्ट कलर्स असे आपण यूज केलेले आहेत ते. आणि तशा प्रकारे पॅकेजिंग केलं. प्रॉपर डिझाईन करणाऱ्यांना हे काम असाईन केल्यामुळे त्यांनी खूप मेहनत घेऊन आणि विचारपूर्वक ते केलेलं आहे. त्यामध्ये आपले लोगो किंवा इंडियन गोष्टी त्यात टच होतील अशा गोष्टी, म्हणजे आपले कमळ, स्वस्तिक, अशा गोष्टी त्याच्यामध्ये छोट्या छोट्या लोगोंचा उपयोग केलेला आहे. त्यामुळे पॅकेजिंगवर काम केलं. आणि दुसरं एक की कितीही चांगला पदार्थ बनवला तरी तो टिकला पाहिजे आणि तो टिकेल तेव्हा जेव्हा त्याचा हवेशी संपर्क आपण थांबवतो. त्यामुळे आपण जेव्हा बाहेरचे प्रॉडक्ट बघतो तेव्हा त्याला मॅप पॅकेज केलेलं असतं किंवा त्याच्यामधनं ऑक्सिजन हा काढून घेतलेला असतो, ज्यामुळे ऑक्सिडेशन प्रोसेस ही थांबते आणि गोष्ट किंवा तो पदार्थ हा जास्त वेळ टिकतो. त्यामुळे आम्ही मॅप पॅकेजिंगवर भर दिला. त्यामुळे आपले सगळे बॉक्सेस हे फूड ग्रेड प्लॅस्टिकमध्ये पॅक केले जातात. त्याच्यामध्ये CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि नायट्रोजन हे 2 गॅस त्याच्यामध्ये पर्ज केले जातात आणि ऑक्सिजन त्यातनं बाहेर काढतो. आणि अशा प्रकारे प्रत्येक प्रॉडक्टचं शेल्फ लाईफ आपण टेस्ट केलेलं आहे. प्रॉपरली एका लॅबमध्ये देऊन त्या लॅबमध्ये त्याला सर्वे केलेला आहे आणि त्याचा अभ्यास करून त्यांनी आपल्याला शेल्फ लाईफ सांगितलेली आहे की हे लाडू कुठल्याही परिस्थितीत, म्हणजे तुम्ही कॅनडाच्या थंडीमध्ये जा किंवा आफ्रिकेच्या गरमीमध्ये जा, हा प्रॉडक्ट जर तिथे ठेवलेला असेल तर 6 महिने किंवा 5 महिने त्याची जी शेल्फ लाईफ आहे तेवढे महिने तो चांगला राहील, जर सील पॅकिंग काढलं नाही तर. जेव्हा तुम्ही काढाल त्याच्यानंतर तुम्ही जितक्या लवकर संपवाल तेवढं चांगलं आहे. बरोबर. तर अशा प्रकारे आम्ही पॅकेजिंगवर काम केलं. आणि आता आम्ही ह्या सिच्युएशनला आहोत की उद्या जर हे एक्सपोर्ट करायचे झाले तर आम्हाला त्या रिलेटेड फॉर्मॅलिटी करायला लागतील. पण आमचं बॉक्स पॅकेजिंग हे स्टँडर्ड आहे. किती ग्रॅमचे लाडू जातील, कधी मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे, किती एक्सपायरी डेट आहे, हे सगळं आपण मेन्शन करू शकू. आणि गॅस पॅकेजिंगमुळे 6 महिने ते चांगले राहतील. आता खूप सोशल मीडियाचा सध्या काळ आहे. सोशल मीडिया खूप इफेक्टिव्हली सेल्स पण आणून देतं आणि खूप तुम्हाला त्याच्यात ॲक्टिव्ह पण राहावं लागतं. बरोबर. सो तुमचं जे प्रोडक्ट आहे ते फूडचं आहे, जसं तुम्ही म्हणालात की नजरेला ते दिसलं पाहिजे, पहिलं पॅकेजिंग तर दिसली पाहिजे पण सोशल मीडियावरही ते दिसलं पाहिजे. तर त्याच्यासाठी तुमचे काय एफर्ट्स लागतात आणि तो किती वेळ खातो मुळात सोशल मीडिया हा पॅच? कारण का बिझनेस सोडून तो वेगळाच एक त्याच्यात काम करावं लागतं आपल्याला. बरोबर. म्हणजे तुम्हाला जर मार्केटिंग करायचं आहे तर मार्केटिंगच्या एका स्ट्रॅटेजीमधली ती एक स्ट्रॅटेजी आहे. बाकी तुम्ही माउथ पब्लिसिटी करा, तुम्ही मोबाईलवर स्टेटसवर ठेवा,
ओळखीच्या लोकांना. पण जेव्हा तुम्हाला आपला बिझनेस वाढवायचा आहे तर मॅक्झिमम किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो पोहोचण्यासाठी सोशल मीडिया हे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासाठी आम्ही हे केलेलं आहे, इंस्टाग्राम वगैरे अकाउंट आहे, त्याच्यामध्ये आपण हे सगळे व्हिडिओज टाकलेले आहेत. प्रत्येक प्रॉडक्टचं प्रोफेशनली फोटोशूट केलेलं आहे आणि प्रत्येक सणाला त्याच्यात काहीतरी टच हा द्यावा लागतो की आपलं प्रॉडक्ट काय आहे आणि लोकांपर्यंत ते सतत बिंबवायला लागतं. जसं आपण क्रिकेट मॅचमध्ये बघतो, सतत एकच ॲड आपल्याला मधल्या वेळात दिसत असते, पण ते ऐकून ते प्रॉडक्ट कस्टमरच्या मनात घर करतं की ओके, हे म्हटलं की ह्याच कंपनीचं घ्यायचं आहे, किंवा फेविकॉल म्हटलं की पिडीलाईट कंपनी, हे आपल्या लक्षात येतं ते. आणि त्याच्यासाठी आम्ही जितकं घेता येईल तेवढा सोशल मीडियाचा उपयोग केलेला आहे. आपली वेबसाईट आहे, ई-कॉमर्स म्हणून वेबसाईट आहे, तर त्या ई-कॉमर्स वेबसाईटमध्ये आपल्याला ऑर्डर देऊन आपण ऑल ओव्हर इंडियामध्ये आपले प्रॉडक्ट सप्लाय करतो. त्यामुळे जितका तुम्हाला सोशल मीडियाचा वापर करता येईल तेवढा चांगलाच आहे आणि त्याचा फायदाच होतो नाही. पण सोशल मीडिया वापरायला ते सगळं मेंटेन ठेवायलाही एक वेगळा वेळ लागतो. त्याच्यासाठी आम्ही एक डेडिकेटेड टीमच हायर केलेली आहे. कारण ते लोक इतके क्रिएटिव्ह असतात की आपल्या छोट्या छोट्या प्रॉडक्टमध्ये तो टच देतात आणि त्यामुळे ना ती छोटीशी गोष्ट पण इतकी क्रिएटिव्ह करून देतात की आपणच स्वतः खूप सुखावून जातो की अच्छा, अशा प्रकारेही आपण त्या गोष्टीचे ॲड करू शकतो किंवा काय. आणि जेव्हा तुम्ही बिझनेस करताय आणि तुमचं फोकस किंवा तुमचं लक्ष हे जेव्हा प्रोडक्शनवर किंवा वाढीकडे तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींना करू शकतो आपण स्वतःहून जर तुम्हाला वेळ असेल तर. पण आय थिंक इतके वेबसाईट करणारे किंवा इंस्टाग्राम अकाउंट हँडल करणारे आता बिझनेसेस आहेत की ते लोक खूप कमी वेळात आणि एकदम त्या वेळेला आपल्याला हवे तसे त्याच्यामध्ये चेंजेस करून ते देतात. सो आम्ही तरी ते काम आता असाईन केलेलं आहे आणि डेडिकेटेड टीम असल्यामुळे फक्त आपली डिमांड सांगितली की असं आहे, आपल्या प्रॉडक्टचं हे महत्त्व आहे, की ते त्याप्रमाणे काम करून देतात आणि खरंच खूप छान हेल्प होती त्या गोष्टीची. ट्रेडिशनल आपले स्वीट्स आणि ट्रेडिशनल पदार्थ आपले खूप जास्त आता सध्या यंगस्टर्समध्ये पॉप्युलर होत चालले आहेत. म्हणजे मला वाटतं हा गेल्या 10-15 वर्षापूर्वी एवढं नव्हतं. आत्ता आपल्याला बघायला मिळतं की खूप लोकांना मोदक म्हणा किंवा पुरणपोळी म्हणा ह्याची आवड परत आता ती यंगस्टर्समध्ये, स्पेशली मोठ्या लोकांमध्ये तर होतीच, त्याचा प्रश्नच नाही, पण यंगस्टर्समध्ये येताना दिसते. तर ते का आणि त्याचं काय एक्झॅक्टली कारण आहे, किंवा तुम्ही त्यांना तर फूड देतातच, सप्लाय करतात, पण त्याची कारणं काय आहेत की हे यंगस्टर्समध्ये आता काय एवढं पॉप्युलर होत चाललं आहे आपलं ट्रेडिशनल फूड? कुठेतरी मला असं वाटतं की आरोग्याबद्दलच्या जागरूकता आता वाढलेली आहे. कारण यंगस्टर्स म्हणतो आपण जेवढं पिझ्झा किंवा पास्ता आणि ह्याच्याकडे आहे, पण त्यानंतर होणारे परिणामही त्यांना जाणवत आहेत. आजकालची लाईफ एवढी डिस्टर्ब आहे की त्यामध्ये मुळात अन्नाकडे लक्ष दिलं तर आपल्याला पुढे वाढता येईल किंवा पुढे आपल्याला जाता येईल. आणि हेल्थ इज वेल्थ असं म्हणतो. त्यामुळे जुनं ते सोनं, त्यामुळे लोक आता जुन्याकडे वळत आहेत. आणि कुठेतरी ना घरामध्ये आपण सणवार साजरे करतो तेव्हा ह्या गोष्टीचं महत्त्व जाणवतं की ह्या गोष्टी किती हेल्पफुल आहेत किंवा ह्यातनं शरीराला त्रास होत नाही हे आता जाणवायला लागलेलं आहे. आता IT इंडस्ट्री म्हणा किंवा कुठल्याही ह्याच्यामध्ये म्हणा, स्ट्रेस हा इतका वाढलेला आहे की तुमच्या शरीरावर होणारे परिणाम हे 50% तुम्ही खाणाऱ्या अन्नामुळे असतात. बाकी तुम्ही कसं तुमचं शेड्यूल आहे किंवा तुम्ही कसं काय हे करताय हे तर खूप वेगळी गोष्ट. पण त्यातल्या त्यात आपण जे मॅनेज करू शकतो ते आहे घेतलं जाणारं अन्न. त्यामुळे तिकडे तरी लक्ष द्यावं असं. आणि माझ्या मते तरुण पिढी जास्त जागरूक झालेली आहे ती ह्याच गोष्टीमुळे की आज मला हे केलं तर उद्या माझा सुखी असेल किंवा मी ते माझा जे ध्येय आहे ते मी पूर्ण करू शकू. कारण आजकाल इतका त्रास होतो आहे सगळ्या गोष्टींना. म्हणजे हवामान बदललेलं आहे, पोल्युशन एवढं वाढलेलं आहे ज्याला आपण काहीच करू शकत नाही. पण स्वतःवर आपण काम करणं हे मात्र प्रत्येकाच्या हातात आहे. त्यामुळे माझ्या मते यंगस्टर्स हे जागरूक झाल्यामुळे हे करतायत आणि ही खूप चांगली गोष्ट आहे की पारंपरिक गोष्टींकडे लक्ष दिलं जातं. मला जेवढं आता लक्षात आलं की नॉन महाराष्ट्रीयन किंवा महाराष्ट्राच्या बाहेरची जी लोक आहेत ते आपल्याकडल्या अन्नाला तेवढंच महत्त्व देत आहेत. जेवढं साऊथ इंडियन, पंजाबी फूड हे जेवढं फेमस चाललेलं आहे तेवढंच महाराष्ट्रीयन फूडला पण आपण किंवा त्या अन्नाला पण महत्त्व मिळावं आणि मिळतं आहे. ही खूप आनंदाची गोष्ट आहे असं मला वाटतं. बरं, आपण महाराष्ट्रीयन फूड म्हणालो की पुरणपोळी, मोदक किंवा मालवणी चिकन म्हणा किंवा जे काही आपलं कोल्हापुरी तांबडा पांढरा ह्या सगळ्या गोष्टी येतातच. पण ह्या प्रकारे आपण पंजाबी फूड, आता तुम्ही जसा उल्लेख केला तिथे पंजाबी फूड बऱ्यापैकी फेमस आहे की म्हणजे आपण रोटी सब्जीच खायला हॉटेलमध्ये जातो. किंवा साऊथ इंडियन फूड सकाळचा नाश्ता म्हणालो तर इडली किंवा डोसा
मेदूवडा, ह्या सगळ्या गोष्टी असतात. मराठी फूड हे कुठे स्थान करू शकतं असं तुम्हाला वाटतं ह्या सगळ्यामध्ये, म्हणजे पंजाबी आणि साऊथ इंडियन फूडमध्ये? मुळात आपले मराठी पदार्थ एवढे आहेत ना की ते आपल्यालाच आधी माहीत नाही आहेत की हे इतके सुद्धा होऊ शकतात. मी थालीपीठ म्हणा किंवा धपाटे म्हणा किंवा अशा ज्या हेल्दी गोष्टी आहेत, ज्या खूप पौष्टिक डाळी वापरून केलेल्या आहेत, लोकांपर्यंत हे जातच नाही आहे की हे सुद्धा नाश्त्याचा एक ऑप्शन असू शकतो. किंवा पोहे उपमा, मराठी म्हटलं की पोहे उपमा नाही, त्याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत. ह्या थालीपीठ किंवा पिठलं भाकरीसुद्धा मी एका 5 स्टार हॉटेलमध्ये बघितलेलं आहे की तिथे टॉर्टिला प्रमाणे त्यांनी प्रेझेंटेशन केलेलं होतं, जी तांदळाची भाकरी होती आणि त्याच्यामध्ये पिठलं त्यांनी हे करून फक्त ते प्रेझेंट त्यांनी त्या ह्याच्याप्रमाणे दिलेलं होतं, टाकोजमध्ये दिलेलं होतं त्यांनी. ते टाकोजचं जे प्रेझेंटेशन आहे तिथे त्यांनी पिठलं भाकरी ह्याच्यात दिलेली होती. किंवा आपले थेपले जे आहेत ते थेपले त्यांनी त्या प्रमाणात हे करून हे दिलेलं. तुम्ही प्रेझेंट कसं करता त्यावर आहे. बाकी आपण देणारे ते हे करतो, पण मराठी पदार्थ एवढे आहेत की त्याच्यामध्ये तुम्ही दर 12 मैलांवर आपली भाषा बदलते आणि तेवढ्याच याच्यावर आपलं अन्नही बदलतं. मसाल्यातला थोडासा फरक आला की त्याच्यामध्ये चव बदलून जाते आणि तीच गोष्ट खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपण प्रेझेंट करू शकतो. त्यामुळे जर मराठी पदार्थ बघितले आणि त्याच्यामध्ये खरोखर व्हेरिएशन्स किंवा ती व्हरायटी आणली तर मला वाटतं त्याला कुठेच तोड नाही आणि तेवढ्याच आवडीने लोक तेवढीच खाऊ शकतात. म्हणजे स्वीट्स म्हणा किंवा पौष्टिक नाश्त्याचे प्रकार म्हणा, त्यामध्ये कमीत कमी 15 ते 20 व्हरायटी ही त्याच्यामध्ये निघू शकते. साधे पोहे जरी म्हटले तरी पोह्यामध्ये एवढी व्हरायटी आहे की मटार घालून, बटाटे घालून किंवा व्हेजिटेबल पोहे असं करूनसुद्धा, दडपे पोहे, दही पोहे, इथल्या इथे पोह्यांचेच 5-6 प्रकार होऊन जातात. पण आपण एक जेनेरिक गोष्टी माहिती आहे आपल्याला, त्या जर त्याच्यामध्ये व्हेरिएशन आणले तर खरोखर खूप व्हरायटी होईल आणि दिवस कमी पडतील. रोज नवीन पदार्थ आपल्याला मिळू शकतो आणि तो स्पेशली मराठी असू शकतो असं मला तरी वाटतं. त्यावर लोकांनी पौष्टिककडे जर किंवा पौष्टिकतेकडे लक्ष दिलं तर नक्कीच आपले पदार्थ लोकांपर्यंत पोहोचू शकतील. असे काही वेगळे क्लायंट एक्सपिरियन्स जे खूप युनिक होते किंवा काही फनी एक्सपिरियन्स आत्तापर्यंत तुम्हाला आलेत? भरपूर अनुभव आलेले आहेत. म्हणजे मला आठवतं आहे की मी जेव्हा सुरुवातीला हे काम चालू केलेलं होतं, जेव्हा मी जॉब करत होते, तेव्हा वीकेंड्सना मी बरेचसे प्रदर्शन आणि विक्री अरेंज केलेले, म्हणजे अरेंज नाही, त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेशन केलेलं होतं. आणि त्यावेळेला डायरेक्ट कस्टमरशी कॉन्टॅक्ट आलेला होता. म्हणजे आपला स्टॉल आहे, वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल असतात, ज्वेलरी म्हणा, शोपीस म्हणा, कपडे म्हणा किंवा वेगवेगळ्या गोष्टी अशा. त्याच्यामध्ये आपला फूड स्टॉल आणि त्यामध्ये आपल्या फूड स्टॉलमध्ये पौष्टिक गोष्टी. त्यामुळे बरेचसे काका काकी, आजी आजोबा असे लोक माझ्याकडे यायचे, हे काय आहे, मग टेस्टला दे, मग हे कर. आणि मग मला इतके चांगले एक्सपिरियन्सेस आलेले आहेत. म्हणजे लोक इतकी काळजी घेतात त्या गोष्टीची की हे मला हवे आहेत, घेऊन गेले. 2 ते 3 दिवसाचे प्रदर्शन असल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत यायचे. तर 1-2दा एक आजी आल्या होत्या आणि त्या डबाच घेऊन आल्या नेक्स्ट डे की तू मला ह्या डब्यात दे मला लाडू. म्हटलं अहो मी बॉक्समध्ये देते तुम्हाला. नाही तुझा बॉक्स खराब नको करूस, कशाला तेवढा वेस्ट करते तू माझ्या, कारण मी गेल्यावर माझ्या डब्यातच ठेवणार आहे. सो इतकी छोट्या छोट्या गोष्टींचा अनुभव आलेला आहे की त्या आल्या, मग हे मग माझ्या सुनेला शिकवशील का तू, ती असं काहीच करत नाही. म्हटलं ताई तुम्ही आता हे घ्या. म्हणजे इतके छान छान अनुभव आलेले आहेत की त्यातनं कळत गेलं की लोकांची डिमांड आहे, लोकांना त्या गोष्टी हव्या आहेत. आणि नुसत्याच स्वतःसाठी नाही तर बाहेरगावी राहणाऱ्या मुलांसाठी त्या पाठवत होत्या की मला नंबर देऊन ठेव. मग मी हे सगळे, माझा मुलगा कॅनडाला आहे किंवा कतारला आहे आणि त्याला मला पाठवायचे आहेत आणि मग 2 किलो नको, मग 5 किलोच दे, मग मी अजून 2 जणांना पाठवेन. असं करत करत मी ती डिमांड, आणि त्यातनं जाणवलं की आता कुठेतरी भारताबाहेर याची डिमांड आहे. आणि घरगुती बनवलेल्या किंवा आजीच्या आईच्या हातची चव ही लोकांना असलेली आवडते. त्यात तुपाचा वापर आहे किंवा कुठेही शरीराला हानिकारक गोष्टी, डालडा वगैरे वापरलेला नाही आहेत. त्यामुळे लोकांना त्याची चव जाणवते आणि खूप आवडत गेले लोकांना. खूप असे चांगले अनुभव आले, त्यांनी स्वतः अभिप्राय लिहून दिलेले आहेत की मी खूप वर्ष हे बघतोय पण असे मेथीचे लाडू मला मिळाले नाहीत, अजून कडू टाक, अजून मेथी टाक, अजून हे कर ते कर. मला माझ्या फॉर्म्युलामध्ये मी कस्टमर रिव्ह्यूमुळे चेंजेस केलेले आहेत. कारण 1-2 गोष्टी तर मला कस्टमरनी सांगितल्या की खचे लाडू कर. खचे लाडू म्हणजे फक्त खने सुरुवात होणाऱ्या गोष्टी, खारीक, खजूर, खसखस, खोबरं असं करून, आणि हे उपवासाचे लाडू म्हणून तू देऊ शकते. त्यातनं मग जाणवलं आणि मग खजुराचे लाडू सुरुवात केली असं. मग त्यामुळे माझ्या प्रॉडक्टमध्ये पण वाढ होत गेली
आणि लोकांचे सजेशन्स हे एक आशीर्वाद समजून घेत गेलो आणि प्रॉडक्टला खूप चांगली डिमांड आली. कस्टमरना पण आवडायला लागलं आणि आवर्जून त्यांचे फोन नंबर घेऊन त्यांना मग तसं आम्ही रिप्लाय करत गेलो की तुम्ही सांगितले होते तसं आता आम्ही असं केलेलं आहे किंवा हे सुरुवात केलेलं आहे. तर एक म्हणतात ना पर्सनल टच असणं ही खूप वेगळी गोष्ट आहे. तर ती मला खूप चांगली अनुभवायला मिळाली. तुमच्याशी मी एवढा वेळ बोलतोय, तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर होतात, अमेरिका लंडन सगळीकडे, तुमचं मराठी खूपच शुद्ध आहे. म्हणजे अभिप्राय वगैरे असं तुम्ही म्हणतात अगदी. मी पण बऱ्यापैकी मराठी बोलायला बघतो पण एवढं कदाचित आई शिक्षिका आहे त्यामुळे घरामध्ये आमच्या सगळं शुद्धच बोलणं होतं आणि वाचन खूप होतं. आता थोडं थांबलं आहे पण कदाचित खूप जास्त शुद्ध बोलतात तुम्ही. ते छान छान वाढलं पाहिजे. मराठीवर माझं फार प्रेम आहे त्यामुळे कदाचित असेल. अजून काही वेगळा अनुभव या बाबतीत? अजून एक म्हणजे सरप्राईज होतं ते माझ्यासाठी की अचानक एके दिवशी ऑफिसमधून आल्यावर फोन आला होता की मॅडम एक सार्वजनिक गणपती आहे आणि त्या गणपती येणार आहे आता सप्टेंबरमध्ये, पण ऑगस्टमध्ये आम्ही एक कॉम्पिटिशन ठेवलेली आहे. तिथे पूजा आहे आणि पूजेच्या दिवशी मोदक मेकिंग कॉम्पिटिशन आहे. म्हटलं अच्छा, म्हणजे आपल्याला मोदक बनवायला बोलवत आहेत, कुठे काय बघितलं असेल त्यांनी किंवा कोणी काही ऑर्डर केलेलं असेल. म्हटलं अच्छा मग किती वाजता आहे, काय काय घेऊन यायचं? नाही 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 नाही, तुम्हाला तिथे जज म्हणून यायचं, तुम्हाला तिथे परीक्षक म्हणून यायचं. तर ते थोडा वेळ तर थोडं शॉकिंग होतं की कुठेतरी सँडर्स रोडला उमरखाडीचा राजा आणि तिकडे मोदक कॉम्पिटिशनला कोणीतरी मला रेफर केलेलं होतं. तर हे कुठून कसं गेलं ते तर मला कळलं नाही, पण तो खूप सुंदर अनुभव होता. म्हणजे लालबाग, परळ अशासारखा एरिया तो, आणि सगळी मराठी माणसं तिथे ऑफिसमध्ये येऊन घाईघाईत केलेले किंवा प्रत्येकाने मनापासून केलेले ते मोदक, आणि त्याचा पहिल्यांदा जज म्हणून असा जो अनुभव आलेला होता. त्या जज म्हटल्यानंतर खाऊन बघितले पाहिजे. तर कमीत कमी 25 मोदक मी त्या दिवशी खाल्ले, थोडे 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 करत. पण तो खूप छान अनुभव होता आणि तिकडनंही आपल्याला कळलं की ह्या छोटीशी गोष्ट मोदक, पण त्यामध्ये इतकं प्रेम भरलेलं आहे किंवा तो नैवेद्य म्हणून इतका प्रेमाने बनवला जातो. म्हणजे नुसताच खाताना नाही, बनवताना सुद्धा तेवढंच प्रेम प्रत्येक स्त्री टाकते त्याच्यामध्ये. त्यामुळे कदाचित तिथूनच मोदक आणि ते सगळं चालना मिळाली असेल मला. बरोबर. तुम्ही म्हणाल 25 मोदक खाल्ले तुम्ही आता. थोडे अनुभव खरंच खूप वेगळा होता. हो. तुम्ही जो सांगितला तो. पण मग आता तुम्ही रोज हे मोदक आणि हा फराळ किंवा पुरणपोळ्या हे सगळं तुमचं रोजचं चालू असतं, तर तुम्ही स्वतः किती हे खातात? त्यामुळे तब्येत माझी चांगली आहे. कारण कितीही म्हटलं की आपण हे नाही खायचं आहे, पण एक आहे की स्वीट किंवा फूडचं जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला ती टेस्ट ही घ्यावीच लागते. भलेही तुम्ही पोटभर खाऊ नका, पण ती गोष्ट आपल्याला खाल्ल्याशिवाय किंवा त्याला टच केल्याशिवाय तर ते परिपूर्णता त्यात आहे की नाही हे मात्र त्याशिवाय कळत नाही, असं मला वाटतं आहे. कितीही फॉर्म्युला तुम्ही सेम टाका, पण मी स्वतः ते टेस्ट करून बघतेच. आणि एक आहे की मोदक खूप बनवते, पण 11 दिवसात मी हार्डली एखादा मोदक खाते. पण बनवूनच कदाचित पोट भरलेलं असतं. आणि ते एक आहे की एवढ्या प्रत्येक स्त्री घरी बनवते, पण आपल्या मेहनतीमुळे जेव्हा 150 घरांमध्ये आपले मोदक 11 दिवसात जात आहेत किंवा 150-200 घरांमध्ये जात आहेत, तेव्हा त्याचं एक सुख मिळतं. त्यामुळे खाण्याची तशी इच्छा नाही राहत की ठीक आहे, वेळेवर ती ऑर्डर जाणं आणि लोकांकडनं आवडली हा फीडबॅक किंवा अभिप्राय मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे तिथेच पोट भरून जातं. हलवाई स्वतःची मिठाई नाहीच खात? हलवाई नसेल खात तो, कारण म्हणतात नाही खात. मी टेस्ट करते, थोडंसं टेस्ट करावी लागते मला. म्हणजे अगदी जेव्हा 25 किलोचे लाडू बनतो तेव्हा तो एक बॅच बनते किंवा 15 किलोची एक बॅच बनते, तेव्हा आपल्याला ती टेस्ट करावी लागते की मेथीचं प्रमाण बरोबर आहे की नाही. आता आज उन्हाळा असेल तर मेथी थोडी कमी टाका, पण थंडी आलेली आहे तर मग मेथी आपण जास्त टाकू शकतो. सो ते आपल्याला मात्र आपल्या अनुभवाने ठेवावं लागतं तेच, आणि ते मेंटेन राहतं त्याच्यामध्ये. खूप साऱ्या महिला आता जे आपले व्ह्युअर्स बघतायत, किंवा महिलाच कशाला, पुरुष पण, ज्यांना घरी पुरणपोळी आणि मोदक बनवायचे आहेत, तर त्यांच्यासाठी काय तुम्ही एक टिप द्याल की जे तसं करू नका किंवा काय करू नका, ह्याचं काय तुम्ही सांगू शकाल? करू नका, मी तर म्हणेन प्रयत्न करा. जर तुम्हाला ते बनवायचे आहेत आणि तुम्हाला त्याबद्दल डाऊट आहे तर आजकाल इतक्या गोष्टी आहेत की त्यातनं शिका, आणि चुकतच आपण करू शकतो. मी स्वतः तसंच केलेलं आहे. अजूनही जेव्हा मोदकांची ऑर्डर गेली 7 वर्ष मी कंटिन्यू मोदक करते. म्हणजे असं म्हणता येईल की 11 दिवस गणपतीची स्थापना झालेली असते. 11 दिवस माझीही स्थापना माझ्या किचनमध्ये झालेली असते. कंटिन्यू सतत आपले ते मोदक बनवणं, आणि त्याला खंड नाही, कारण जर वाढवायचं आहे तर आपल्याला काम केलंच पाहिजे. पण त्यातनं
केल्यामुळे जी फिनिशिंग आलेली आहे किंवा जो फिनेस आलेला आहे तो मात्र एक आनंद देणारा असतो. त्यामुळे तुम्हाला जर घरी काही करायचं असेल तर थोडा अभ्यास करा, थोडं त्याच्याबद्दलचं मत घ्या की काय वापरलं पाहिजे. कुठल्याही बाबतीत ना कंटाळा करू नका की हे कशाला करायचं, जाऊ दे, जे आहे घरात त्यातनंच आपण. जनरली महिलांचा तर ती एक प्रवृत्ती असते की जाऊ दे काय फरक पडतो, पण नाही. जेवणामध्ये तुम्ही त्या छोट्या छोट्या गोष्टींनी त्याचा स्वाद किंवा त्याचा वास किंवा त्याचा स्मेल ह्याचा फरक पडतो. तो अरोमा जर टिकवायचा असेल तर जितकं मनापासून आणि कधीही मनापासून जेवण करायचं आहे. तुम्ही जेव्हा प्रेमाने करता तेव्हा तुमचं प्रेम जेव्हा त्यात उतरतं तेव्हा त्या पदार्थाला चांगलीच गोडी येते. कंटाळत असेल, कंटाळा आला असेल तर करू नका, पण जर करायचं आहे तर मनापासून करा आणि त्याचा अभ्यास करून करा. तसं महिला म्हटलं की काही ना काही चॅलेंज करून करतातच. थोडंसं पोळी नकाशाची होईल कुठे काय जर तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर, पण आपण स्वतः करून घरी देणं यामध्ये जो आनंद असतो तो मात्र प्रत्येकीने अनुभवावा. आजकाल सगळेच खूप हेल्थ कॉन्शियस झालेत आणि तुमच्याकडे बरेच स्वीट आयटम मिळतात, म्हणजे ट्रेडिशनल स्वीट आयटम. मोदक झाले, पुरणपोळी झाल्या, फराळाचे पदार्थ झाले. मग ह्याच्यामध्ये तुम्ही हेल्थ कॉन्शियस लोक असतात त्यांच्यासाठी आणि जो आपली ट्रेडिशनल चव आहे ती टिकवण्यासाठी काय, म्हणजे त्याचं काय कॉम्बिनेशन ठेवतात ह्या सगळ्यासाठी? आता तसं तर गोड म्हटलं तर त्यामध्ये स्वीट हा प्रकार येणारच आहे, पण तरीही त्यातल्या त्यात आपण ऑर्गॅनिक गूळ किंवा सेंद्रिय गूळ कसा वापरू शकतो, किंवा साखर ऊसाचीच बनते, साखर ऊसापासून बनते आणि साखरेपासूनच गूळ बनतो. पण दोघांच्या प्रिपरेशनमध्ये इतका फरक आहे की साखर ही जीवाला हानिकारक आहे, पण गुळाने बनवलेला पदार्थ आपण मात्र एखाद्याला देऊ शकतो. आता डायबिटीज आहे घरामध्ये किंवा कोणाला चक्कर येण्याचा त्रास आहे किंवा केस गळती आहे, तर त्याच्यामध्ये मेथी हे आपल्याला उपयोगी पडतं किंवा पौष्टिक गोष्टी आपण देतो जे आत्तापर्यंत आपल्या घरातनं स्त्रिया देत गेलेल्या आहेत. आई म्हणा, आजी म्हणा, यांनी सतत त्याचं भडीमार केलेलं आहे की हे पौष्टिक का, डिंक लाडू का, हे का. पण जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा त्याच्यामध्ये जितका पारंपरिकपणा तुम्ही त्यात टिकवून ठेवाल तेवढा त्याचा पौष्टिकपणा हा टिकून राहील असं मला वाटतं. कारण कुठल्याही प्रकारे तुम्ही त्याच्यामध्ये डेकोरेशन किंवा उगाचच ॲड ऑन करत गेलात तर त्याला तो महत्त्व राहत नाही, किंवा त्याने जर चव बिघडत असेल तर मात्र, किंवा त्याने त्याच्यातला पौष्टिक घटक कमी होत असेल तर मात्र तुम्ही त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. आणि जितकं पारंपरिकपणे आणि फ्रेश किंवा ताजे पदार्थ आपण करून खाऊ तेवढं मात्र आपल्या तब्येतीला चांगलंच राहील. ते अच्छा, आपले पारंपरिक पदार्थांमध्ये खूप व्हेरिएशन असतं आणि खूप व्हरायटी पण असते, तर प्रत्येक सीझन वाईज कोणता कोणता पदार्थ खावा ह्याच्याबद्दल तुम्ही काय माहिती द्याल? शास्त्रामध्येच प्रत्येक हंगामाप्रमाणेच आपलं अन्नामध्ये फरक केलेला आहे. त्यामुळे माझ्या मते निसर्गानेच बनवताना पदार्थ आपल्याला ते त्या पद्धतीनेच मिळतात. म्हणजे उन्हाळ्यामध्येच आपल्याला आंबा मिळतो किंवा थंडीमध्येच आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची फुलं फळं ही मिळत असतात. त्यामुळे सीझनमध्ये जे असतं, जे पिकतं ते मात्र प्रत्येकाने खावं असं मला वाटतं. आणि आपल्या शास्त्रामध्ये जे सांगितल्याप्रमाणे थंडी आली की तिळाचे पदार्थ आले, मग तेव्हाच संक्रांत वगैरे आपल्याला तेव्हा म्हणजे आपले सणवारसुद्धा त्याप्रमाणे डिवाईड केलेले आहेत किंवा त्याचं विभाजन केलेलं आहे त्याच्याप्रमाणे. त्यामुळे त्याप्रमाणे आपल्या शास्त्रात जसं सांगितलेलं आहे त्या पदार्थांचं सेवन हे प्रत्येकाने केलं पाहिजे. आणि आम्ही पदार्थ 12 महिने तेच बनवतो, सगळेच पदार्थ बनवतो, पण सीझनप्रमाणे किंवा त्या ऋतूप्रमाणे त्या गोष्टीवर आम्ही भर देतो. की मग जेव्हा आपल्याला ॲडव्हर्टाईज करायची किंवा लोकांना सांगायचं आहे तेव्हा मग आता थंडी सुरू झाली, आता मेथीचे लाडू किंवा आपले डिंकाचे लाडू हे आपण प्रमोट करतो किंवा त्याच्याबद्दल जाहिरात दिली जाते. आणि त्याप्रमाणे मग लोकांचं ॲक्सेप्टन्स पण तेच असतं. अजूनही मला खंत वाटते की लोक खाण्याच्या बाबतीत एक्सक्यूज शोधतात की नाही मला नाही खायचं आहे, मेथी लाडू नाही, उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये मेथी लाडू करून खाऊन कसं चालेल. पण उन्हाळ्यामध्ये आंबा चालतो, आंबासुद्धा गरम असतो, पण तो मात्र तुम्ही खाता. काही गोष्टींना आपण मनातच कडू समजून किंवा औषध समजून जर घेत असू तर ते न करता आपल्या शरीराला काय चांगलं आहे हे समजून ते आपण खाल्लं. आणि कुठल्याही गोष्टीचा ना अति तिथे माती होतेच. त्यामुळे प्रमाणात जर सगळ्या गोष्टी खाल्ल्या तर शरीर पण ॲक्सेप्ट करतं आणि आपल्याला त्या गोष्टीचा आनंदही घेता येतो. फूड इंडस्ट्रीमध्ये जसं तुम्ही स्नॅक्स आयटम, ट्रेडिशनल स्नॅक्स आयटम तुम्ही लोकांना देतात, तशामध्ये बरेच कॉम्पिटिटर आहेत. हल्दीराम मेन कॉम्पिटिटर आहे, तर तेही स्नॅक्स आयटम प्रोव्हाइड करतात. इंडियन स्नॅक्स आयटम ते लोक प्रोव्हाइड करतात. तर ह्या कॉम्पिटिशनमुळे तुम्ही स्वतःला कसं बघतात की म्हणजे मोठे ब्रँड्स ऑलरेडी एक्झिस्ट करत आहेत आणि तुमचा एक ब्रँड जो खूप चांगलं काम करतो आहे, पण मग तुम्ही ह्या कॉम्पिटिशनला नक्की टॅकल कसं करतात आणि कसं बघतात स्वतःला?
मुळात आपण जेव्हा मार्केटमध्ये येतो किंवा बिझनेस चालू करतो तेव्हा कॉम्पिटिशन ही त्या दिवसापासूनच सुरू झालेली असते. त्यामुळे लगेच काही आपण हत्तीशी टक्कर द्यायला जाणार नाही. आपल्याला आपल्या पेसप्रमाणे किंवा आपल्या वेगानेच जायचं असतं. आणि हे आम्ही गेली 5 ते 7 वर्ष जे शिकतो आहे त्यातनं जाणवलं की आपली प्रगती ही आपल्याशी कंपेअर करतो. कारण मी काही बिकानेर, हल्दीराम ह्यांच्याशी कॉम्पिटिशन करू शकणार नाही. जेव्हा होईल तेव्हा त्यांनी त्यांचं स्थान हे मिळवलेलंच आहे. आत्ता मला जे हल्दीराम किंवा बाकीच्या ब्रँड्स दिसत आहेत ते त्यांचं मे बी 2रं किंवा 3रं जनरेशन आहे, 3री पिढी आहे. माझी फर्स्ट पिढी आहे, माझी ही पहिलीच पिढी आहे. आणि त्यामुळे मी लगेच ते कॉम्पिटिशन म्हणून न घेता त्यांच्याकडनं गायडन्स म्हणून घेते. मला सांगायला आवडेल की बेडेकर ग्रुप्सचे ओनर अजित बेडेकर ह्यांना मी माझ्या सुरुवातीच्या काळात जाऊन भेटले होते. आणि बिझनेस जेव्हा सुरू केला तेव्हा ते इतके मोठी माणसं जेव्हा शून्यातनं वर आलेली असतात ते इतके मदत करणारे असतात किंवा त्यांचा इतका आनंद मिळतो त्यांना भेटल्यानेच. त्यांनी इतक्या बिझी शेड्यूलमधनं पण मला जवळजवळ 1 ते 1.5 तास आमच्याबरोबर डिस्कशन केलं. बऱ्याच प्रकारे आपल्याला गाईड केलं. त्यामुळे असे जर कोणी कॉम्पिटिटर असतील किंवा असे जर मोठे सेट झालेले ब्रँड आहेत तर तेही ते चॅलेंजेस घेऊनच पुढे आलेले आहेत. त्यामुळे जर त्यांच्याकडनं काही गायडन्स घेता आला किंवा त्यांच्याकडनं काही मार्गदर्शन मिळालं तर आम्ही त्याच दृष्टीने बघतो की उद्या जर मला त्याचे कोणी ओनर मिळाले तर कॉम्पिटिटर न बघता आपल्यामध्ये किंवा आपण करतो आहे त्या क्षेत्रात खूप आघाडीवर असलेले हे आहेत त्यांना त्यांच्याकडून गायडन्स घेऊनच पुढे जाता येईल. त्यामुळे त्यांच्याबरोबर कॉम्पिटिशन तर नाही, पण आपला ब्रँड हा स्थित करण्यामध्ये किंवा तो स्थापित करण्यामध्ये आपले काही एफर्ट कमी पडू नये किंवा आपली मेहनत कमी पडू नये याकडे आमचा मात्र कटाक्ष असतो. पुढच्या 5 वर्षात किंवा पुढच्या 10 वर्षात तुम्ही मोहदकला कुठे बघतायत आणि तुमचे काय गोल्स आहेत याच्यासाठी? गोल्स तर माझं तेच आहे की जिथे जिथे भारतीय आहेत, जिथे जिथे आपली लोकं आहेत त्यांना जे मिळत नाही आहे किंवा त्यांच्यासाठी जे चांगलं आहे ते मात्र आपल्याकडनं देता यावं. मग तो कुठलाही ब्रँड असो आणि त्यामध्ये माझाही एक ब्रँड चमकावा ही मात्र माझी इच्छा आहे की एक्सपोर्टच्या दृष्टीने आम्ही हे बघतो आहे. कारण जिथे पिकतं आहे तिथे आपल्याकडे खूप डिमांड आहे आणि सप्लाय करणारे पण भरपूर लोकं आहेत. तर आपण ह्या क्वालिटीचं प्रॉडक्ट बनवू आणि इतक्या ताकदीचं बनवू की उद्या कॅनडा म्हणा किंवा US म्हणा किंवा रशिया म्हणा जिथे कुठे आपले लोक आहेत त्यांना आपलं प्रॉडक्ट मिळता येवो किंवा त्यांना मिळत राहू ही मात्र माझी इच्छा आहे की एक्सपोर्ट लेवलवर आपण काहीतरी केलं तर आयुष्यात काहीतरी कमावलं आहे याची मात्र मला खात्री होईल. आणि त्या दृष्टीनेच प्रयत्न चालू आहेत. ज्या ज्या गोष्टींवर लक्ष देता येईल त्याच्याकडे आम्ही लक्ष देतोच आहोत. फूड एक्सपर्ट्स किंवा यांना घेऊन आपल्याला जसं पुढची वाटचाल करता आली तर तोच माझा गोल आहे की जायचं आहे. म्हणजे मला तरी असं वाटतं की पृथ्वीवर जिथे जिथे आपली लोकं आहेत त्यांना सगळ्यांना पौष्टिक गोष्टी किंवा आपल्या दृष्टीने ज्या पौष्टिक गोष्टी आहेत त्या त्यांच्यापर्यंत मिळत राहोत आणि सतत मिळत राहोत ही माझी इच्छा आहे. ज्यांना आता ह्या फूड इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे, स्पेशली फूड इंडस्ट्रीमध्ये तुमचे सारखे ट्रेडिशनल स्नॅक्स आयटम असू देत किंवा अजून काही फूड इंडस्ट्रीमध्ये ज्यांना काही करायचं आहे तर त्यांच्यासाठी तुम्ही काय त्यांना काय गाईड कराल? फूड इंडस्ट्री तर एंडलेस आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही दिवसागणिक जेवढे प्रयोग कराल तेवढे लोकांना हवेच आहेत. काय वेगळं मिळतं आहे याच्याकडे सगळ्यांचंच लक्ष असतं. त्यामुळे फूड इंडस्ट्रीमध्ये येताना एक आहे की खूप महत्त्वाचं काम आहे, खूप जबाबदारीचं काम आहे. कारण कोणाकडेही आपला पदार्थ जर जात असेल तर तो चांगल्या क्वालिटीचा किंवा चांगल्या प्रतीचाच असला पाहिजे. इकडे मात्र सगळ्यांनी लक्ष द्यावं आणि माझ्या मते सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून ह्याच्यात उतरावं. कारण कुठलंही क्षेत्र हे सोपं नाही. जसं कुठल्याही क्षेत्रामध्ये जाताना आपल्याला त्याच्या तयारीने उतरावं लागतं, लढाईच समजून जावं असं मला वाटतं. चारी बाजूंनी विचार करावा. आज मी प्रॉडक्ट बनवते आहे पण ते दुसऱ्या माणसाकडे जाईपर्यंत किंवा दुसऱ्या व्यक्तीकडे गिराईकाकडे जाईपर्यंत ते त्याच फॉर्मॅटमध्ये जाईल का, त्याच्यामध्ये काही डॅमेज होऊ शकतो का, प्रेझेंटेशन कसं असावं, उद्या अचानक सगळ्या मूळ किमतीचे किंवा रॉ मटेरियलची किंमत वाढली तर आपण किती व्हेरिएशन्स देऊ शकतो, आपली ताकद आहे का, मोठ्या ऑर्डर घेऊ शकतो का, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच बेबी स्टेप्स घ्याव्यात सगळ्यांनी असं मला वाटतं. पण जर तुमची शक्ती आहे आणि तुमची कॅपॅसिटी आहे, तुमचा अभ्यास तेवढा आहे तर मात्र तुम्ही मोठी उडी घ्या आणि प्रत्येकाने ह्याच्यामध्ये आपले पूर्ण एफर्ट टाकावेत, 100% एफर्ट टाकावेत. सक्सेस हे मिळतंच, थोडं कमी जास्त प्रमाणात आहे. चॅलेंजला चॅलेंज न समजता थोडासा एक ट्रिकी पार्ट आहे, थोडं हरून न जाता टिकून राहावं लागतं. ती फेज किंवा तो क्षण निघून गेला की
की पुढे सगळं सोपं होऊन जातं. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये माघार घेतात लोक, ती मात्र घ्यायला नको असं मला वाटतं. जे आपले ऑडियन्स तुम्हाला बघतायत आणि ज्यांना तुमच्याकडून फूड ऑर्डर करायचं आहे, तर त्याच्यासाठी त्यांनी तुम्हाला कसं कॉन्टॅक्ट करावं? mohadak.com म्हणून आपली साईट आहे, तर तुम्ही गुगलवर पण सर्च केलं तर mohadak.com म्हणून तुम्हाला मिळेल. त्यामधून तुम्ही फोनवरनंही ऑर्डर करू शकता. आपली वेबसाईट आहे, वेबसाईटवरनं तुम्ही प्रॉपर जसं आपण ॲमेझॉनवरनं ऑर्डर करतो तसे आपण ऑर्डर देऊ शकतो, ज्यामध्ये तुम्हाला पदार्थ सिलेक्ट करायचा आहे, ते किती क्वांटिटी हवी ते आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो, आपला ॲड्रेस द्यायचा आहे, त्यामध्ये तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स असतील, ह्याच वेळेला पाहिजे किंवा काय जे काही तुम्हाला वाटत असेल की गुरुवारी हवं आहे, तर तुम्हाला 3 दिवस आधी तुम्हाला ते टाकावं लागेल आणि त्याप्रमाणेच ते कॅलेंडर तुम्हाला डेट सिलेक्ट करायला देईल. यू कॅन पे ऑन दॅट आणि मग आमच्याकडे ती ऑर्डर येईल, तुम्हाला कन्फर्मेशन कॉल मिळेल आणि ज्या दिवशी हवं आहे त्या दिवशी तुमच्या घरी ती पूर्तता करतात. तुम्हाला आपला आजचा हा पॉडकास्ट कसा वाटला? आपल्या ह्या गप्पा कशा वाटल्या तुम्हाला? खूपच छान, म्हणजे असं काही वाटलंच नाही, खेळीमेळीचं वातावरण आणि गिव्ह अँड टेक होत होतं, त्यामुळे मजा आली पॉडकास्टमध्ये. आणि माझ्याकडून जेवढं फूडबद्दल किंवा अन्नाबद्दल लोकांना सांगता आलं तो तुमच्या पॉडकास्टमुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्याच्याने कोणाची तरी खाण्याची एखादी सवय जरी चेंज झाली किंवा फरक पडला तर ते माझ्यासाठी प्लस पॉईंट असेल असं मला वाटतं. नक्की नक्की. खूप खूप धन्यवाद, तुम्ही टाईम दिलात आणि तुमचे जे काही फ्युचर गोल आहेत ते नक्की पूर्ण व्हावे हीच माझी सदिच्छा. धन्यवाद आणि थँक्यू. थँक्यू.